श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1278व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध एकादशी, बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील पुढील भागाचं मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या अमृतवाणीतील अमृत कणांचे पठण सुरू आहे। या भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी दिनांक 9/12/1992 रोजी श्री दत्तात्रय जयंतीनिमित्त झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिलेल्या दिव्य अनुग्रह आशीर्वादाच्या उत्तरार्धाचे पठण सुरू आहे। परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढील भागात म्हणतात, आम्ही आमच्या जीवनाचा जर विचार केला तर 48 वर्षे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 4 वर्षांचा काळ उलटल्यानंतरच असा प्रसंग आला की मी गाणगापूरला जाऊ शकलो नाही। आता तुम्ही असा कदाचित विचार कराल की तुम्ही गाणगापूरला जाऊ शकला नाही, ईश्वराची अवकृपा झाली की काय? असं नसतं। हे तपश्चर्येतून, अभ्यासातून, वैराग्यातून त्या व्यक्तीला एक प्रकारचं ईश्वराचं रूप यायला लागतं आणि ते ईश्वराचं रूप यायला लागलं की कर्म त्यांना सोडून जाण्याच्या मार्गावर असतं। आपण जे कर्म करतो हे केवळ हटवादाने करतो, पण माझा असा अंदाज आहे की कर्म सोडून जायला तयार झालेलं आहे आणि ते कर्म सोडून जात आहेत, म्हणजे व्यक्ती आता ही त्या रूपाची झाली आहे असं मानायला हरकत नाही। असे प्रसंग वारंवार येणारच। मला वाटतं इथून पुढे आपण काही ठरवू ते होईलच असं मला वाटत नाही। झालं तर त्याची कृपाच आहे, त्यातून मिळणारा आनंद आहे। पण नाही झालं तर तुम्ही मात्र अशी शंका घेऊ नका की वारंवार असं का होतं बरं, की कुठं जायचं असलं की यांना दुखणं येतं, त्रास होतो, देव तर यांच्यावर रागावला नाही। देव रागवत नसतो, देव सामील होतो कायम। तुम्हा लोकांना सहाय्य करतो आणि तो आमच्यामध्ये येऊन बसल्यासारखा दिसतो। आम्हाला त्या रूपात तो सामील करून घेतो आणि अशी स्थिती यायला लागली म्हणजे त्या गुरूंना पूर्णत्व येण्याच्या काळी आलेला असतो। पुढची जी काही 10-5 वर्ष असतील ती 10-5 वर्ष काळाचा विचार केला तर अपुरी पडतील आणि उरला जन्म हा परोपकारासाठी, दर्शनासाठी, आशीर्वाद देण्यासाठी अशी स्थिती या पुरुषांना येते। आता पुढचा जसजसा काळ येईल तो काळ तुम्ही लोक अनुभवणार आहात। फक्त आता होतंय काय, काय पाहायला मिळतंय तेवढाच तुम्ही लोक विचार करा। तर आता जे पाहायला मिळेल ते बहुतेक अभिनव असं पाहायला मिळेल। तेव्हा तुमच्या ठिकाणी आलेल्या ज्या श्रद्धा आहेत, भावना आहेत, त्यात कुठे अंतर पडू देऊ नये। दैव हे नेहमी अशा पद्धतीचं असतं की ज्या वेळेला उत्तम काळ येईल त्यावेळेला दुर्बुद्धी होण्याची दैवाची स्थिती असते आणि हे आज घडत नाही, हे अनेक वर्षे, अनेक काळ हे चालू आहे। तेव्हा कोणाला दुर्बुद्धी झाली, कोणाला अविचार आला तर तो स्वीकारू नका। मी गुरुस्थानी असल्यामुळे तुम्हाला हे विचार सांगण्याची मला आवश्यकता वाटते आणि असं एखाद्या वेळी म्हणायची शक्यता सुद्धा असते। तेव्हा सर्वांनी एक लक्षात ठेवायचं की हे चरण शक्यतो सोडायचे नाहीत आणि ह्या चरणांचा आश्रय आपल्याला कसा मिळेल एवढंच पाहायचं। धर्म हा असा असतो की त्यात चमत्काराची बाजू अजिबात नसते। धर्म ही स्थिती अशी आहे की आपल्या अनुभवाला काय येतं आणि आपल्या अनुभवाला जे येईल ती आपली योग्यता असेल। आपल्या अनुभवाला काहीच येऊ शकलं नाही तर आपली योग्यता त्या मानाने कमी आहे असं म्हणायला हरकत नाही। तेव्हा तुम्ही लोकांनी आता विशेष लक्ष कुठं द्यायचं की तुमच्या भक्तींचे अनुभव तुम्ही घ्यायचे आहेत, तुमच्या श्रद्धेचे अनुभव तुम्ही घ्यायचे आहेत। आता मी जर तुम्हाला काही सांगू शकलो, चमत्कार करू लागलो तर हा माझा उणेपणा होईल। तेव्हा दर्शनाला येणारे लोक, इच्छा व्यक्त करणारे लोक, भावनाधीन होणारे लोक
हा जो सगळा भक्तवर्ग आहे त्यांना इथून पुढे अनुभूती येईल असं माझं मत आहे। तेव्हा पवित्र अन्न खात जा, पवित्र राहत जा। शक्यतो पवित्रपणाच्या ज्या कल्पना पूर्वी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याही आचरण्याचा प्रयत्न करा। आता तुम्ही लोक जसजसं पवित्रपणाची कल्पना कराल तसतसं तुम्हाला त्याची अनुभवाची स्थिती येईल। त्याच्या विरुद्ध आम्हा लोकांचं असतं पहा। आता पवित्र पाळणं आमचं कमी होईल। आता आत आणि बाहेर पवित्र राहील आणि आत व बाहेर पवित्र राहायला लागलं म्हणजे त्याला वाहती गंगा म्हणतात। गंगेला सुद्धा थर असतात। तुम्हाला सांगतो, खालच्या तळावरही गंगाच असते आणि वरच्या तळावरही गंगाच असते। खाली उडी मारली पाहिजे असं काही नसतं। आता आमची स्थिती अशी येईल, पण तुम्हाला ते अनुभवाला येण्यासाठी तुम्ही मात्र आत्ता दाखवलेला मार्ग हा आचरणात आणला पाहिजे। कदाचित कर्मकांड तुम्हाला करता येणार नाही, तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही। जास्तीत जास्त पावित्र्याच्या कल्पना करणं, ईश्वराचं चिंतन करणं, ईश्वराविषयी विशिष्ट भाव असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हे तुम्ही संबंध पाळीत राहिलात तुम्हा लोकांना अनुभवायला यायला अजिबात विलंब लागणार नाही। परमेश्वर आणि आपण यामध्ये अंतर पडता कामा नये आणि ते अंतर केव्हा पडणार नाही, आपण जेव्हा कर्माने कायम तत्पर राहू तेव्हा। आपल्या जीवनामध्ये कर्म करायची ठरवलेली आहेत, त्यात शक्यतो खंड करू नका। एखाद्या वेळेला अशी स्थिती सुद्धा येईल की आम्हाला कर्म करण्याची सुद्धा आवश्यकता नाही, आम्ही दर्शन घेतलं की आमच्या कर्माचं परिपूर्णत्व येईल, अशी स्थिती सुद्धा येण्याची बरीच शक्यता आहे। पण मी हे तुम्हाला सुटकेसाठी सांगितलंय असं मात्र समजू नका, कारण तुम्ही सगळे टेप रेकॉर्डर घेऊन आलेले आहात की चुकून मी म्हटलं की लगेच मला वाचून दाखवणार। हे पहा, ही वाक्य तुमचीच आहेत। तसं न करता ईश्वराचं अनुसंधान कसं साधता येईल हे पाहणं फार गरजेचं आहे। श्री गुरुदेव दत्त। गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता। श्री गुरुदेव दत्त।